Hello all, welcome you in the online education. In this session, we are going to discuss about the exercise of the first chapter of science of standard 7th. The chapter name is The Living World, Adaptations and Classification. मुलांनो, आपण या लेसनचा एक्झरसाइज पाहणार आहोत. एक्झरसाइज सोडवताना सगळ्यात आधी एक लक्षात घ्या, तुमचा लेसन हा ॲटलिस्ट एकदा वाचून झाला पाहिजे आणि प्रश्न सोडवताना तुम्ही प्रश्नांचे अर्थ समजून जर प्रश्न सोडवलेत तर नक्कीच तुमच्या मनाने तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता येणार आहे. बऱ्याचदा तुम्ही प्रश्न म्हणजे धडा शिकवताना तुम्ही स्वाध्याय लिहिण्याची जी घाई करता ती घाई न करता कंटेंट समजून दोनदा तीनदा तो तुम्ही धडा वाचला पाहिजे आणि त्याच्यानंतरच जर तुम्ही एक्झरसाइजच्या क्वेश्चनकडे वळालात तर नक्कीच तुम्हाला समजून तुमच्या भाषेमध्ये स्वाध्यायाचे प्रश्न सोडवू शकता. सो मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे की उत्तरांमध्ये काय अपेक्षित आहे. मी प्रश्नांचे अर्थ सांगणार आहे आणि उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे. बऱ्याचदा तुम्ही गाईडमधून लिहून उत्तरं लिहित असता, तर गाईडमधून न लिहिता तुम्हाला समजेल अशा भाषेतच उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी इथे डिस्कस हा शब्द वापरलेला आहे. आपण एक संभाव्य उत्तर काय हवं आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. जे रिकाम्या जागा म्हणजे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यांची डायरेक्ट उत्तरं सांगणार आहेत, परंतु जे मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये तुम्ही काय लिहिणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगते. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज फाइंड माय मॅच. म्हणजे इथे जोड्या लावायच्या आहेत. लोटस, तर याची जोडी येणार आहे ॲडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर. नेक्स्ट इज ॲलो. ॲलो म्हणजे आपण काय म्हणतो, ॲलोवेरा म्हणजे कोरफड. कुठे येते ही, तर ॲडॅप्टेड टू लिव्ह इन डेझर्ट्स. कस्कुटा. कस्कुटा ही काय आहे, एक पॅरासाईट आहे. नक्कीच हॉस्टोरियल रूट फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. कस्कुटाला हे सकिंग रूट्स असतात होस्ट प्लांटमधून ॲब्झॉर्प्शन शोषण्यासाठी. व्हीनस फ्लायट्रॅप ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. दॅट इज फ्लॉवर अँड लीव्स अट्रॅक्ट द इन्सेक्ट. मूविंग नेक्स्ट, रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. I am a penguin. I live in polar region covered by snow. My abdomen is white. My skin is thick with a layer of fat underneath. My body is spindle-shaped. My wings are small. My toes are webbed. We live in flocks. आता इथे पेंग्विनचं वर्णन केलेलं आहे आणि पेंग्विनचे ॲडॅप्टेशन्स दिलेले आहेत. पहा, मी पेंग्विन आहे आणि मी पोलर रिजनला राहते, म्हणजे की जिथे पूर्ण बर्फाळ प्रदेश आहे, की आपले जे ध्रुवीय प्रदेश आहेत ते कायम बर्फाच्छादित असतात, अशा ठिकाणी पेंग्विन राहतात. पेंग्विनचं जे ॲब्डॉमेन म्हणजे पोट आहे ते पांढरं असतं, कोटसारखं बघा दिसतं आपल्याला. त्याच्या बॅकला त्याची जी पाठ असते ती ब्लॅक असते आणि त्याचं पोट व्हाईट असतं. माय स्किन इज थिक. ह्या पेंग्विनची जी त्वचा असते ती अतिशय जाड असते आणि त्या त्वचेखालीच चरबीचा थर असतो. माय बॉडी इज स्पिंडल शेप्ड, म्हणजे दोनही डोक्याकडे आणि पायाकडे ती निमुळती होत गेलेली आहे. यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की पेंग्विन कॅन स्विम इन वॉटर. सो माय विंग्स आर स्मॉल. त्यांचे विंग्स हे अतिशय छोटे असतात, म्हणजे आपण त्याला पंख म्हणूयात. त्याचबरोबर माय टोज आर वेब्ड. त्यांचे पाय जे आहेत ते वेब्ड असतात. पायाची पाऊल असतं ते वेब्ड असतं. त्याचबरोबर वी लिव्ह इन फ्लॉक्स. आम्ही कळपामध्ये राहतो. असे हे ॲडॅप्टेशन्स आहेत आणि त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत. वाय इज माय स्किन व्हाईट अँड थिक अँड वाय इज देअर अ थिक लेअर ऑफ फॅट अंडरनीथ. म्हणजे माझी त्वचा पांढरी का आहे, त्याचबरोबर त्वचा जाड का आहे, त्याचबरोबर त्वचेखाली चरबीचा थर का आहे. नक्कीच याचं कारण काय असणार आहे,
त्वचा पांढरी आहे कारण की टू कॅमोफ्लॉग विथ द एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी, म्हणजे ते व्हाईट पर्यावरणामध्ये पांढऱ्या बर्फामध्ये ही पेंग्विन राहते आणि पांढऱ्या रंगामुळे नक्कीच त्यांचं बर्फाच्या रंगाबरोबर हा मिळता जुळता रंग आहे आणि म्हणून त्यांचं प्रिडेटर्सपासून संरक्षण व्हावं. त्याचबरोबर त्वचा ही जाड आहे कारण तिथे अतिशय थंड म्हणजे टेम्परेचर जवळपास बिलो 0 डिग्री सेल्सिअस असतं. एवढ्या थंड एक्स्ट्रीम कोल्डमध्ये राहण्यासाठी त्यांची त्वचा ही जाड असते की आणि त्यांच्या त्वचेखाली हा जो चरबीचा थर आहे तो कशासाठी असतो तर हीट मेंटेन राहण्यासाठी बॉडीमध्ये हे ॲडॅप्टेशन्स झालेले असतात. मी तुम्हाला उत्तरं सांगत नाही आहे, आपण चर्चा करत आहोत, त्यामुळे तुम्ही उत्तरं या अनुषंगाने लिहिणार आहात. वाय डू वी लिव्ह इन फ्लॉक्स स्टिकिंग क्लोज टू इच अदर, म्हणजे आता कळपामध्ये हे पेंग्विन्स एकमेकांना चिकटून का राहतात? नक्कीच त्यांचं प्रिडेटर्सपासून संरक्षण होण्यासाठी, त्याचबरोबर कळपामध्ये राहिल्यामुळे एक हीट तिथे मेंटेन राहते आणि म्हणून हे पेंग्विन्स दे लिव्ह इन द फ्लॉक्स. विच जिओग्राफिकल रिजन डू आय इनहॅबिट अँड वाय, तर नक्कीच कोणत्या प्रदेशामध्ये राहतात हे पेंग्विन्स? ध्रुवीय प्रदेश कुठं आहे? अंटार्क्टिका खंड आहे. त्याचबरोबर आपले जे अमेरिका खंडामध्ये सुद्धा काही ठिकाणी पेंग्विन्स आढळतात. न्यूझीलंड वगैरेच्या काही पार्टमध्ये सुद्धा पेंग्विन्स असतात. विच अडॅप्टेशन शुड यू हॅव टू एनेबल यू टू लिव्ह परमनंटली इन द पोलर रिजन अँड व्हाय, म्हणजे तुम्हाला ध्रुवीय प्रदेशामध्ये राहण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये कोणते ॲडॅप्टेशन्स पाहिजेत आणि का पाहिजेत? तर नक्कीच आपल्याला पेंग्विनसारखेच ॲडॅप्टेशन्स पाहिजे तरच आपण ध्रुवीय प्रदेशामध्ये राहू शकतो. म्हणजे नक्कीच आपली त्वचा ही आवर स्किन शुड बी थिक, इट शुड बी ऑफ व्हाईट कलर, ऑल्सो द स्किन शुड हॅव अ लेअर ऑफ फॅट अंडरनीथ, म्हणजे त्वचेखाली चरबीचा लेअर पाहिजे. बॉडी शुड बी अ स्पिंडल, मीन्स समटाइम्स दे कॅन swim in water. Their webbed toes enable them to swim in the water. So like this, the adaptation we must have to live in the polar regions. Moving to the next question, that who is lying. आता इथे साधा आपला प्रश्न असतो ट्रू ऑर फॉल्स, चूक की बरोबर, परंतु थोडासा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलाय. हू इज लाइंग, कोण खोटं बोलतंय? कॉकरोच, आय हॅव 5 legs. इज इट saying truth or is it lying? Yes, the cockroach is lying. cockroach खोटं बोलतोय कारण cockroach have 6 legs. hen, my toes are webbed. hen चे toes webbed असतात का? वेब टोज म्हणजे कशासाठी असतात? बेडकाला वेब टोज असतात. कशासाठी असतात? तर पाण्यामध्ये किंवा पोहण्यासाठी बदकाला असतात. मग कोंबडीला असतात का? तर hen is also lying, its toes are not webbed. Cactus, my fleshy green part is a leaf. So the cactus is also lying, its fleshy and green part is a stem, because to adapt it to live in the desert, the leaves are converted into a thorns, and whatever the fleshy part we see is a stem. Next part, read each of the following statements and write a paragraph about adaptation with reference to the each statement. म्हणजे ते जे एक वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याच्या अनुषंगाने आपल्याला त्या म्हणजे तो रिजन ओळखायचा आहे आणि त्या रिजनचं तिथं असणाऱ्या प्राण्यांचं वनस्पतींचं आपल्याला ॲडॅप्टेशन लिहायचं आहे. सो देर इज अ एक्स्ट्रीम हीट इन डेझर्ट. आता वाळवंटामध्ये प्रचंड उष्णता असते. मग आता आपल्याला तिथल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींचं आपल्याला ॲडॅप्टेशन लिहायचं आहे. मग उंटामध्ये कोण राहतात प्राणी? तर उंट राहतो. उंटामध्ये काय ॲडॅप्टेशन आहे ते आपल्याला तिथे लिहायचं आहे. कॅक्टस, त्याचबरोबर वनस्पती, कॅक्टससारख्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये काय ॲडॅप्टेशन आहे त्याचे पॅराग्राफ तुम्ही लिहायचे आहेत की ॲडॅप्टेशन्स, कॅमलमधले ॲडॅप्टेशन आणि कॅक्टसमधले
पुढचा प्रश्न आहे, ग्रासलँड्स आर लश ग्रीन, म्हणजे गवताळ प्रदेश अतिशय हिरवेगार असतात. मग आता साधारण जिथे जास्त पाऊस पडतो, विषुववृत्त प्रदेश आहे, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपल्याला उंच गवताळ प्रदेश आपल्याला म्हणजे गवतांची उंची ही जास्त असते. मग त्या अनुषंगाने आपण काय अडॅप्टेशन तिथे लिहिणार आहोत, तर तिथे प्राणी ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दीज ग्रासेस. याच्यामध्ये हे प्राणी असतात आणि हे प्राणी असतात. त्याचबरोबर त्या गवत खाणारे जे हर्बिवोरस आहेत ते प्राणीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर गवतांची जे रूट सिस्टीम आहे, दॅट इज फायब्रस रूट सिस्टीम, त्याच्यामुळे तिथे माती ही मुळं पकडून धरतात आणि त्यामुळे तिथे जमिनीची धूप ही टाळली जाते. अशा पद्धतीचं अडॅप्टेशन आपल्याला गवताळ प्रदेशामध्ये आढळतं. पुढे आहे, इन्सेक्ट्स आर फाउंड इन लार्ज नंबर्स. आता इन्सेक्ट्स हे असे सजीव आहेत की ते हायली मॉडिफाईड आहेत, की दे कॅन लिव्ह इन वॉटर, दे कॅन म्हणजे ते पाण्यावरही असतात, जमिनीवरही राहतात, हवेमध्ये सुद्धा ते संचार करतात. सो दे हॅव 6 लेग्स. त्यांना 6 पायांच्या जोड्या असतात, म्हणजे थोडक्यात 6 पाय असतात त्यांना 2-2 पंखांच्या जोड्या असतात. म्हणजे हे उडू पण शकतात आणि ते जमिनीवर राहू पण शकतात. आणि म्हणून कीटकांची संख्या ही जास्त आहे. त्यामुळे ते हवा, पाणी, माती या अशा सगळ्याच ठिकाणावर आपल्याला इन्सेक्ट्स आपल्याला दिसतात. पुढे आहे, वी हाईड, म्हणजे आता साधारण लपणारे प्राणी कोणते आहेत किंवा आपल्याला सहजासहजी न दिसणारे प्राणी कोणते आहेत, तर आपण म्हणतो पाल आहे, सरडा आहे, शॅमिलिऑन आहे. सो निसर्गानेच त्यांना अडॅप्टेशन दिलेलं आहे की ते त्या वातावरणाशी इतके साधर्म्य दिसतात की ते त्यांच्या भक्षकांना ते दिसतही नाही. म्हणजे एखादा जमिनीवर साप असेल तर तो आपल्याला पटकन आपल्याला दिसत नाही. आणि हे प्राणी राहतात कुठे राहतात, तर बिळांमध्ये राहतात. किंवा पाल जर जमिनीवर असेल तर ती आपल्याला पटकन दिसत नाही. सो दिस इज द अडॅप्टेशन टू कॅमोफ्लॅज विथ द एन्व्हायरमेंट. त्यांचा जो शरीराचा रंग असतो तो पर्यावरणाशी मिळता जुळता असतो आणि सो विथ दिस दे आर प्रोटेक्टेड फ्रॉम द प्रिडेटर्स. नेक्स्ट इज, वी हॅव अ लॉंग इयर्स. आमचे कान लांब असतात. तर हे अडॅप्टेशन असतं हर्बिवोरस ॲनिमल्समध्ये, जसं की गाय आहे, बैल आहे, त्याचबरोबर हरिण आहे. यांचे जे कान असतात ते लांब असतात, कारण त्यांच्यामुळे त्यांना दुरून सुद्धा आवाज ऐकायला येतो. सो दे कॅन हिअर द साऊंड फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम द प्रिडेटर्स. म्हणजे त्यांच्या भक्षकांपासून त्यांचं रक्षण करण्यासाठी हे थोडक्यात त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन झालेलं असतं. शेवटचा प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग. वाय इज द कॅमल कॉल्ड द शिप ऑफ द डेझर्ट. वाळवंटाचं जहाज उंटाला का म्हटलेलं आहे, तर हा प्रश्न लिहिताना वाळवंटामध्ये राहण्यासाठी उंटामध्ये काय काय अडॅप्टेशन्स आहेत ते अडॅप्टेशन्स तुम्हाला लिहून काढायचे, की त्यांच्या लॉंग लेग्स आहेत, कुशन सोल्स आहेत, दे हॅव अ थिक फोल्ड ऑफ स्किन ओव्हर अ नॉस्ट्रिल्स. म्हणजे जी वाळूची वादळं येतात त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होत असतं. त्याचबरोबर त्यांच्या ज्या आयलॅशेस असतात त्या अतिशय जाड असतात, त्याला हम्प असतं. तर हे सगळे अडॅप्टेशन्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं. सो विथ दिस अडॅप्टेशन द कॅमल इज द ओनली ॲनिमल दॅट कॅन दॅट इज यूज्ड फॉर द ट्रान्सपोर्टेशन इन अ डेझर्ट. आणि म्हणून ह्या सगळ्या अडॅप्टेशनमुळे कॅमल हा वाळवंटामध्ये सर्वाईव्ह करू शकतो आणि त्याचा वापर हा दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर वाळवंटामध्ये केला जातो आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, शिप ऑफ द डेझर्ट. पुढचा प्रश्न आहे, हाऊ कॅन द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड ॲकेशिया लिव्ह इन द डेझर्ट विथ द स्केअर्स ऑफ वॉटर. म्हणजे बाभूळ म्हणा किंवा निवडुंग म्हणा, या वनस्पती कमी पाण्यामध्ये म्हणजेच वाळवंटामध्ये का येतात, तर त्यांच्यामध्ये काय अडॅप्टेशन आहे, तर देअर लिव्ज आर कन्व्हर्टेड इन टू अ थॉर्न्स. त्यांच्या पानांचं काट्यांमध्ये रूपांतरण झालेलं असतं. देअर स्टेम्स परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस, देअरफॉर द स्टेम्स आर ग्रीन इन कलर, दे आर फ्लेशी,
that stem has a waxy layer. Also, the root of these plants grow deep inside the soil in search of water. So like these adaptations are there to the cactus and acacia. With this they can survive in the desert. So what is the interrelationship between the adaptation of organism and the surrounding? म्हणजे सजीव आणि त्याच्या अवतीभोवती असणारं जे पर्यावरण आहे यांच्यामध्ये काय सहसंबंध आहे? तर नक्कीच पर्यावरणामध्ये राहण्यासाठीच विशिष्ट पर्यावरणाचा परिणाम त्या सजीवांवर होत असतो आणि मग हळूहळू त्यांच्यामध्ये हे ॲडॅप्टेशन्स डेव्हलप होत जातात आणि स्लोली आफ्टर अ इयर्स that living organism perfectly adapted to live in the specific environment. आणि म्हणून त्या वातावरणामध्ये राहण्यासाठी त्यांच्यामध्ये विशिष्ट असे शारीरिक बदल आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच ते त्या पर्यावरणामध्ये राहतात. जर आपण उंट म्हणाल तर उंट बर्फाळ प्रदेशामध्ये राहू शकत नाही. नक्कीच तिथे कोण राहतं? याकसारखे प्राणी असतात तर ज्यांच्या त्वचेवर अतिशय दाट केस असतात ते थंडीचा मुकाबला करू शकतात. परंतु वाळवंटामध्ये राहण्यासाठी कॅमलच परफेक्ट आहे आणि म्हणून ह्याचं उत्तर लिहिताना तुम्ही हे उदाहरण द्या. कॅमल लिव्ज इन अ डेझर्ट बिकॉज ऑफ द फॉलोइंग, म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲडॅप्टेशन्समुळे तो त्या विशिष्ट पर्यावरणामध्ये राहतो. सो देर इज अ व्हेरी क्लोज रिलेशन बिटवीन द ऑर्गॅनिझम्स अँड देअर सराउंडिंग बिकॉज the adaptation occur in the living organism to adapt themselves in the surrounding. So like this you can give any one example of the living organism. Then how are organisms are classified? सजीवांचं वर्गीकरण कसं केलं जातं? So the binomial nomenclature method which is developed by Carl Linnaeus is used to classify the organisms. Hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia and kingdom Plantae, and further groups and subgroups are formed depending upon their basic similarities and the differences, and that is we call as a hierarchy of the classification. म्हणजे कोणत्याही सजीवाचं वर्गीकरण करायचं असेल तर एक उतरण मांडलेली आहे, ज्याची सुरुवात ही वनस्पती आणि प्राणी, म्हणजे तो सजीव वनस्पती आहे का प्राणी आहे, त्यानंतर मग अनेक त्यांचे साम्य आणि भेद असे लक्षात घेऊन त्यांचं वर्गीकरण हे केलं जातं. अशा पद्धतीने वी हॅव डिस्कस्ड द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. सो परफेक्ट आन्सर्स यू आर गोइंग टू राईट इन युअर ओन वर्ड्स. मुलांना लक्षात घ्या, उत्तरही नेहमी तुमच्या भाषेमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे डोंट यूज द गाईड्स, डोंट यूज एनी रेफरन्स मटेरियल. सो गो थ्रू द लेसन, रीड द क्वेश्चन्स, understand the meanings of the questions, and then write the answers in your own words. Thank you.